स्वागत आहे तुमचं बाबा भटकंतीच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही चाललेलो आहे गरुड माचीला। चला चला फिरायला चला। कसं बघता डुम्या? कुठे चाललं ओजू? आत्ताच जायचं पाणी? चला चला पाणी। आमच्या पिल्लूला पाणी लय आवडतं लय। चला चला कुठे? हा जाऊ जाऊ आता जाऊ। एवढं कष्ट करून तो दरवाजा उघडला आम्ही, पण ती जागाच नाही। आता दुसरीकडे जायचंय। चला चला ओजू बाय 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 बाय। आता आम्ही चाललो परत पलीकडच्या साईडला। केवढं मोठे आहे। चला फुल सॅनिटायझेशन चालू आहे मस्तपैकी। गाडीला पुढून मागून धुतलेला आहे। आता आम्ही चाललो आहे गरुड माचीचे। गरुड उघडणार आहेत आता दरवाजे। चला ओकडी उघडा। उघडला 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 उघडले उघडले उघडलेले आहेत गरुड माचीचे गरुड। आणि चला आम्हाला फक्त स्विमिंग पूल पाहिजे, बाकी काही नाही। आमचे माणूस हात दाखवताना तिकडे स्वतः इंद्रजित दादा। दादा पण स्वतः दादा, स्वतः इंद्रजित दादा। हाय कर हाय। 95 गरज आहे मला ऑक्सिजनची, म्हणून आलोय। 96 95 काय चाललंय? काय करायचं पिल्लू? पिल्लू दाखव तुझं, दाखव असं दाखव। हा करा लगेच करा तो तयार आहे। सर रे आमचं पहिला। हा हे बघ वाव काय नंबर आहे? काय नाही आम्हाला सगळे 1 2 1 2 छान। वाव वाव छान। कसं असतं छान झालं पिल्लू। ते आताचं पण बघायचं। नमस्कार, स्वागत आहे तुमचं बाबा भटकंतीच्या ब्लॉगमध्ये। आमच्या पिल्लूने सांगितलं तसं आज बाहेर आलो आपण, आणि आज आलो आहोत गरुड माचीला। तर गरुड माचीला माझे काही मित्र आहेत, त्यांनी बोलवलं की ये। हा माझा मित्र इंद्रजित, तो आपल्याला जागा फिरवणार आहे, काय काय पाहायला मिळणार आहे बघूयात। चला आत्ता कुठे चाललं आपण? कॅम्पिंग साईड बघायला। कॅम्पिंग साईड एक छोटीशी एक वेगळी कॅम्पिंग साईड आहे। जरा वेगळा प्रकार करतायत ते, तर जाणून घ्या, बघा नक्कीच। प्रॉपर प्लाटू हो। स्टार काय म्हणतात रे त्याला, स्टार गेजिंग। हा तो प्रकार करायला जागा एकदम खतरनाक आहे, कारण काहीच नाही आहे साईडला, म्हणजे फक्त जंगल आणि हे आणि लाईट पोल्युशन। आज रात्री चेक करूयात स्टार किती दिसतात ते। तिथं काहीतरी होतं। आता इंद्रजित म्हणतोय बार्किंग डिअर खूप असतात तिथं, पण आमचा आवाज ऐकून ते एकदम शांत झालं। चाललो आता त्याला खेळू दे, काय करायचं ते, त्याची जागा असेल ती। मस्त जागा आहे। आता चाललो आहे दुसऱ्या मेन कॅम्पिंग साईट बघायला। तिथे जरा ड्रोन वगैरे उडूयात। आज ड्रोन वगैरे आणला आहे। ड्रोन बघा, आम्ही एवढं साईड फिरून आलो। इकडे काय चाललंय बघा। काय चाललंय पिल्लू? डान्स। अयो डान्स करतो खातो। आता MDC मधनं म्हणजे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटर, त्यातून आता झालं आहे ओडिसीमध्ये। म्हणजे ओडिसी म्हणजे आउटडोर डेव्हलपमेंट सेंटर। आउटडोर डेव्हलपमेंट सेंटर जिथं फक्त कॅम्पिंग वगैरे असतं, तर ती जागा बघायला चाललो आता। हां तर इथे
अकोमोडेशनमध्ये आपण आत्ता MDCतनं ODCत चाललो आहे, जसं राहुलने सांगितलं. हां, ते जे दिसत नाही आहे तो बोर्ड आहे. तर इथे कम्फर्ट टेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये 6 सिंगल बेड्स आणि अटॅच टॉयलेट बाथरूम्स असं आहे. आणि हा दरवाजा आम्ही चुकून इथं आलो होतो आधी. हा दरवाजा मी उघडला, मला माहिती आहे किती जड आहे ते. बेस्ट ऑफ लक. हा चला. ड्रोन शॉट्स कसे वाटले? ते काय होतं, दरवेळेस कॅम्पिंगला गेलो तर ज्या कॅम्पिंगवर जातो आपण त्या लोकांकडनं सगळं घेऊन जावं लागतं. आता माझ्यासारख्या लोकांकडे टेंट आहे, तर कधी कधी आम्हाला वेगवेगळ्या जागा एक्सप्लोअर करायला आवडतात. तर बाबा आम्हाला नको आहे तुमचं काही इक्विपमेंट. तर ह्यांनी आत्ता इंद्रजीत सांगत होतं की ह्यांनी एक प्रकार सुरू केला आहे आत्ता, की जर तुमच्याकडं फक्त तुमचा टेंट असेल आणि तुम्हाला स्पेस हवी असेल तर ते येणार आणि तुम्हाला एक सिक्युअर प्लेस देणार की तुम्ही इथं या, तुम्ही तुमचं टेंट पिच करा, राहा मस्त, जेवण वगैरे. आणि काय काय इन्क्लूड करतो त्यात आपण? टेंट स्पेस, हां, त्याच्यामध्ये आपण चहा आणि सँडविच, ओके, आणि काही रेडीमिक्स, जे बेसिकली एक पॅकेज पण विथ टेंट आणि तुमचं टेंट. हो, कारण मला माझा टेंट न्यायला आवडतो. हो, अगदी अगदी. हां, तर आता आम्ही जागा पण आहे, ऑप्शन नाही तर तुम्हाला सगळं हवं असेल तर आपल्याकडे टेंट्स कॅरी 2-3 ऑप्शन आहेत, जसं रेग्युलर आहेत. करेक्ट. तर आता माझा टेंट आणलाय, तर आता आम्ही जाऊन लावणार आहे. कारण आज बघायचं स्टार गेजिंग त्याच करायचंच आहे. कॅम्पफायर तर सुट्टीच नाही. गेल्या मार्चमध्ये गेलो होतो प्लस व्हॅलीत, त्यानंतर कुठं नाही. चला टेंट लावूयात. टेंट स्विच करायचं. क्या बात. आज इथं कॅम्पिंग करणार आहे. कॅम्पिंग एरिया. ते टाइमलॅप्स का काय बघायचं का तुम्हाला? टेंट कसं लावतं ते बघा आता. स्वतःचं नाव स्वतः कमवावं लागतं, स्वतःचं टेंट स्वतः लावायला लागतो, स्वतः. मी ऐकलं यांच्याकडे स्विमिंग पूल आहे, तर आता आम्ही चाललो आहे पोहायला. तुम्हाला येतं का पोहता? नसेल येत तरी माझा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे. अँड हिअर इज द पूल. आता जाऊन उडी मारू. आईच्या गावात भाऊ पाणी लय थंड आहे. आपण उद्या सकाळी पूलला. सनसेट इम्पॉर्टंट आहे आपल्याला. चला. बॉ करते रे. हे बॉ बा हा. कॅम्पिंगला आले आणि कॅम्प फायर नाही केला, तर मग कशाला कॅम्पिंगला आले तुम्ही? हां,
दिवस सुरू झाला आहे आमचा. आता चाललं आम्ही काल जिथनं सनसेट बघितलं तिथं. तर ड्रोन उडवायचा विचार आहे, पण वारं झोपले खतरनाक झाले, म्हणजे दिसत असेल. लाटून लई भारी येतो, त्यामुळे परत तिकडं चालू. सकाळी ट्रेकला जायचं प्लॅन होता, पण म्हटलं नको, इथनं व्ह्यू बघूयात. कारण सनसेटच्या वेळेस ड्रोन नाही घेऊन आलो, फक्त आम्ही आलो होतो. तर हा सेकंड अटेम्प्ट आहे, कारण आधीच्या ह्याच्यात फक्त वाऱ्याचा आवाज येतो आहे, बाकी काय नाही. त्यामुळं परत एकदा काढला. मी तेच सांगत होतो की ड्रोन उडवला नाही, कारण तो खरंच उडून गेला असता. हां, अरे बापरे, हा जरा बरं वाटतंय. इथं वारा नाही लागत आहे. इथनं फ्लाय करायचं आणि परत इथंच बोलवायचं. आता चाललं नाश्ता करायला, भूक लागल्या. रॅपलिंगवरनं एक गोष्ट कळते बघ, आयुष्यात चढणं लय अवघड आहे, उतरणं लय सोपं आहे. पट्ट का नाही उतरतो माणूस. बाबा बाबा, नाईस. सायकलिंगचा उपयोग व्हायला लागला असं वाटतंय. हो, अँड हिअर वी आर. फायनली स्विमिंग पूल पोहायचं. आता लय कष्ट केले रॅपलिंग करून बाबा बाबा बाबा, आणि हे दिसतो स्विमिंग पूलला. तर अशा प्रकारे स्विमिंग पूलची मजा घेताना स्वतः बुलबुले आणि शहापूर पोहायचा प्रयत्न करत आहेत, पण पोहू शकत नाही आहेत. 5 फुटामध्ये पण बुडायला लागलेत ते. एवढं पोहलो की मी जागेवरच आहे. ये ना, अजून येत नाही. फ्रेम मध्ये पण आहे का नाही काय माहिती तो. आणि अशा प्रकारे फेल उडी मारलेली आहे. कालपासून खूप काय ॲडव्हेंचर केलं आहे. म्हणजे एक तर राईड आली, गरुडमाची झाली फायनली. आज रॅपलिंग केलं, स्विमिंग झालं. काल रात्री टेंट वगैरे लावला, कॅम्पफायर झालं, टेंट सेटअप झाला. ॲडव्हेंचर केलं. अजून संपलं नाही आहे. आता जाताना तामिनीत आमच्या पिल्लूला पाण्यात भिजायचं आहे. मग अजून जरा पाण्यात भिजणार. एक डिटोर घेतो आहे छोटासा, एक झलक फक्त त्या व्हॅलीची. लवकरच त्याचा एक सेपरेट व्लॉग करणार आहे. सो चला. कोण म्हटलं का तुला पीप पीप केलं ना बाबांनी? डुम डुम डुम. आता कशाला माग? आता कशाला माग? आफ्टर अ बिझी डे गाडी बंद पडलेली आहे.
बॅटरीचा प्रॉब्लेम दिसतोय काहीतरी, चालू नाही होता.